Hello and welcome all to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते. आज आपण तुमच्या सिलेबस मधला एक खूप छान चॅप्टर आहे जो की ज्ञानवर्धक आहे. ऍड वाईज कस्टमर्स. ह्याला वाचूया आणि ह्याच्यात ज्या छान गोष्टी दिल्या आहेत त्यांना समजून आणि त्या प्रकारेच आपण वागायची प्रयत्न करूया. तर चला पाहू ह्याच्यात काय आहे. ऍडवाइज कस्टमर्स. तर तुम्ही या चॅप्टरचं जे टायटल आहे हे बघा, ऍडवाइज कस्टमर्स. टायटल मध्ये काही वेगळं वाटतंय. ऍडव्हर्टिजमेंट जे असतं ते ऍडव्हर्टिजमेंट असतं ना, त्याचा हा स्पेलिंग नसतो. ऍडवाइज, ऍड ह्यांनी अलग दिलंय आणि वाईज अलग आहे आणि कस्टमर्स वेगळा शब्द आहे. ऍड म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट करता झालं. वाईज म्हणजे, वाईज कशाला म्हणतात, शहाणं. जो शहाणा असतो त्याला वाईज म्हणतात. आणि कस्टमर्स म्हणजे कोण झालं, जो व्यक्ती काही सामान विकत घेतो, उपभोक्ता ज्याला आपण म्हणतो तो असतो कस्टमर. तर ऍडव्हर्टिजमेंट, शहाणं, कस्टमर. म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट पाहून शहाणं कस्टमर जो असेल तो आपल्या बुद्धिमत्तेचा यूज करून तीच वस्तू घेईल जी घेण्याची जरूरत आपल्याला असेल. बघूया की याच्यात काय लिहिलंय. यू मस्ट हॅव सीन ऍड्स, दॅट इज ऍडव्हर्टिजमेंट ऑन टीव्ही अँड इन मेनी अदर प्लेसेस. तुम्हा लोकांनी जे आहे ते ऍडव्हर्टिजमेंट पाहिले असतील. ऍड्स ह्याला आपण लहान शॉर्ट मध्ये ऍड्स म्हणतो. ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे काय, जाहिरात, विज्ञापन. विज्ञापन जे असतात ते सगळे जणांनी बघितले असतील, टीव्हीवरती बघितले असतील. अँड इन मेनी अदर प्लेसेस. त्याशिवाय खूप वेगवेगळ्या जागी पण असे होर्डिंग्स लागले असतात मोठे मोठे, किंवा भिंतींवरती सुद्धा लिहिलं असतं. तर ते काय असतात, जाहिरात असतात, विज्ञापनं असतात. ऍडव्हर्टिजमेंट्स आर गिव्हन बाय ओनर्स ऑफ डिफरंट कंपनीज. हे कुणाकडनं दिले जातात हे ऍडव्हर्टिजमेंट, हे जाहिरात. हे जाहिरात जे आहे ओनर्स म्हणजे जे मालिक लोक असतात वेगवेगळ्या कंपन्यांच्या. ठीक आहे ना. कोणची कंपनी असते ती कोणचं प्रोडक्ट बनवते, सामान बनवते आणि मग ते जास्त जास्त विकलं जाय म्हणून हे जाहिरात बनवते. तर हे सांगतात की हे जाहिरात जे ऍडव्हर्टिजमेंट असतात हे वेगवेगळ्या कंपनीचे मालिक लोक देतात टू टेल पीपल अबाउट देअर प्रोडक्ट्स, ताकी लोकांना त्यांच्या जे प्रोडक्ट आहे, त्यांचा जो सामान आहे त्याच्याबद्दल कळेल, जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल माहिती मिळेल. देअर एम इज टू मेक पीपल बाय दोज प्रोडक्ट्स. अच्छा, आता हे करण्यात त्यांचा उद्देश काय असतो. सिंपलचा उद्देश आहे त्यांचा की जास्तीत जास्त लोक त्यांचे प्रोडक्ट्स जे आहे त्यांचे हे जे पण त्यांचा विकायवाला पदार्थ आहे तो विकत घे. बाय म्हणजे विकत घे. Advertisements are designed in such a way that people are impressed when they see them. आता तुम्ही बघितलं असेल जाहिराती ज्या असतात त्या अशा प्रकारे बनवल्या जातात. विज्ञापनांचा जो स्टाईल असतो जेव्हा तुम्ही टीव्ही वरती पाहता तर ते कसे असतात, इतके म्हणजे की लुभावणे असतात, इतके आकर्षक असतात की लोक एकदम पाहून त्यांना इम्प्रेस्ड होऊन जातात. त्याला पाहून त्यांना असं वाटतं की आता आपण ही वस्तू घेऊनच घ्यावी. तर त्यांची अशीच डिझायनिंग असते इन सच अ वे पीपल इम्प्रेस होऊन जातात, लोक आकर्षित होऊन जातात त्याच्याशी. आणि वेन दे सी देम, जेव्हा ते त्याला पाहतात, दे फील लाईक बाईंग द प्रोडक्ट. आणि त्यांना असं वाटतं की हे प्रोडक्ट जो आहे, हे सामान, ही वस्तू आपल्याला घेतलीच पाहिजे. दॅट इज व्हॉट द ओनर्स वॉन्ट. आणि हीच वस्तू जे आहे काय, ते जे ओनर्स आहेत, ते जे मालिक लोक आहे कंपनीचे, ते अल्टिमेटली हेच चाहतात की लोक पाहे, लोकांना ती गोष्ट आवडे पाहून आणि ती वस्तू ते विकत घेऊन घे. ठीक आहे, समजलं ना. तुम्ही जे निरनिराळे जे टीव्ही वरती आणि ऍडव्हर्टिजमेंट बघता तुम्हाला खूप आवडतात, तर त्यांच्या मागचा उद्देश हाच असतो की तुम्ही ते सामान विकत घ्या आणि ह्याच्यातच त्याचा मालिकचा फायदा असतो. बट इज द ऍडवाइस इन द ऍड्स ऑलवेज गुड फॉर यू. पण कधी हे सोचलंय तुम्ही की जो ऍडवाइस दिला गेला आहे याच्यामध्ये, जी गोष्ट तुम्हाला सांगितली गेली आहे असं करायला, ते ऍक्च्युअल मध्ये तुमच्याकरता सही आहे की नाही. ती गोष्ट तुमच्या सेहत करता आहे, तुमच्याकरता ती चांगली आहे पण ती गोष्ट की नाही. यू मस्ट थिंक अबाउट इट केअरफुली. म्हणून तुम्हाला या गोष्टीचं जे आहे बहुत लक्षपूर्वक, सावधानीपूर्वक जे आहे ना ध्यान दिलं पाहिजे की जे आपण ऍडव्हर्टिजमेंट पाहतोय, जे जाहिरात पाहतोय, त्याचा आपल्याशी काही संबंध आहे आणि आपण तिला घेऊन किती म्हणजे की ह्याच्यात चांगलं राहील आपल्या सेहत करता. यू मस्ट ऍक्ट लाईक अ वाईज कस्टमर. हा इथे आलं ना. तर तुम्ही जे आहे एका शहाण्या कस्टमर सारखे, उपभोक्ता सारखे तुम्हाला ऍक्ट केलं पाहिजे, तुम्हाला राहिलं पाहिजे. अँड डिसाइड व्हॉट टू बाय. तुम्हाला हे डिसाइड केलं पाहिजे, हे तुमचा निर्णय असला पाहिजे की तुम्हाला
काय वस्तू विकत घ्यायची आहे आणि काय नाही. अशाच प्रकारे हाऊ मच टू बाय, कोणची वस्तू विकत घेताय ते किती घेतली पाहिजे, अँड व्हॉट नॉट टू बाय, अशाच प्रकारे काय वस्तू तुमच्याकरता चांगली नाहीये आणि ती वस्तू नाही घेतली पाहिजे. ठीक आहे, तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, तुम्हाला निर्णय घ्यायचाय काय विकत घ्यायचंय, किती मात्रेत घ्यायचंय आणि काय वस्तू विकत नाही घ्यायची. याचा डिसिजन, याचा निर्णय शेवटी तुमचंच असेल. आता बघा इथे एक ऍडव्हर्टिजमेंट दिलेला आहे, व्हॉट द ऍड सेज, म्हणजे हा जो जाहिरात आहे ह्याच्यात काय म्हटलं जाते समजायची तुम्ही कोशिश करा. फीलिंग हॅपी क्रिस्पी क्रंची, म्हणजे तुम्ही प्रसन्न आहात क्रिस्पी क्रंची. हे क्रिस्पी क्रंची हे काय आहे, हे प्रोडक्ट आहे. जसे चिप्स वेफर्स वगैरे असतात ना, अशाच प्रकारचा हा एक प्रोडक्ट आहे. क्रिस्पी क्रंची म्हणजे काय, कुरकुरे वस्तू असतात ना तशा. तर फीलिंग हॅपी क्रिस्पी क्रंची, प्रसन्न आहात क्रिस्पी क्रंची. फीलिंग सॅड क्रिस्पी क्रंची. पाहिजे चित्र पाहा त्यांनी तसेच दिले हा, की तुम्हाला चित्र पाहून असं वाटेल की वा किती छान, आपण घेऊनच घेऊला. तर तुम्ही दुखी आहात तर क्रिस्पी क्रंची खा. फीलिंग टायर्ड क्रिस्पी क्रंची, जर तुम्ही टायर्ड आहात, थकलेले आहात तरी क्रिस्पी क्रंची. लॉस्ट द मॅच क्रिस्पी क्रंची, जर तुम्ही मॅच हारून गेले क्रिस्पी क्रंची का, म्हणजे तुम्हाला हर स्थितीमध्ये तुम्हाला बरं वाटेल. खुश आहात खाल तर छान वाटेल, दुखी आहात खाल तर छान वाटेल. अशाच प्रकारे जर टायर्ड आहात, थकलेले आहात तरी खाऊन छान वाटेल. मॅच हारून गेले तरी क्रिस्पी क्रंची खाऊन छान वाटेल. असं तुम्ही सोचा की असं होऊ शकतं का की आपल्याला काही वस्तू खाऊन आणि बरं वाटून जाय अशा प्रकारचं. वन द कप क्रिस्पी क्रंची, जर तुम्ही जितून गेले तर तुम्ही क्रिस्पी क्रंची खा. म्हणजे हर ओकेजन वरती तुम्हाला क्रिस्पी क्रंची हे खाल्लं पाहिजे असं या जाहिरातमध्ये म्हणतात. डे अँड नाईट क्रिस्पी क्रंची, म्हणजे दिवसनरात्र तुम्ही कोणती गोष्ट खाल तर ती तुमच्या सेहत करता कशी राहील तुम्ही सोचा. नाव अँड देन क्रिस्पी क्रंची, म्हणजे आत्ताही आणि परत नंतरही नेहमी क्रिस्पी क्रंची. फॉर यू अँड मी क्रिस्पी क्रंची, आणि अशाच प्रकारे तुझ्या आणि माझ्याकरता क्रिस्पी क्रंची असं याच्यात म्हणतात. बघा आता काय लिहिलंय, एव्हरी टाइम क्रिस्पी क्रंची, म्हणजे नेहमीच क्रिस्पी क्रंची हे तुम्ही खा, तुम्हाला खाल्लं पाहिजे नेहमीच केव्हाही. ओनली फॉर ₹5, म्हणजे हे पॅकेट किती रुपयाचं आहे, 5 रुपयाचं आहे, नुसतं 5 रुपयाचं आहे. गेट 1 पॅक फ्री ऑन 5, म्हणजे की जर तुम्ही 5 पॅकेट घ्याले तर 1 पॅकेट तुम्हाला फ्री मिळेल, मुफ्त मिळेल. तर हे सगळं काय असतं की तुम्हाला प्रलोभन द्यायचे हे प्रकार असतात, की तुम्ही कसं तुम्ही आकर्षित व्हाले आणि जास्तीत जास्त आमच्या वस्तू घ्याल. आता बघा पुढे, माय टीचर सेज, माझी टीचर असं म्हणते. काय म्हणते त्यांची टीचर वाचूया. वी सी मेनी टाइप्स ऑफ चिप्स, वेफर्स अँड अदर स्नॅक्स इन द मार्केट. तुम्ही बाजारात जात असाले तर तुम्ही पाहत असाले की वेगवेगळे निरनिराळ्या प्रकारचे चिप्स आहे, वेफर्स आहे, हे सगळे तुम्हाला बाजारात मार्केटमध्ये असे दुकानदारकडे लटकलेले असे लंबे लंबे रांगी दिसत असतील. त्याच्यावर पाहून खूप मन करत असेल की मी घेऊन गो, मी खाऊन गो नेहमीच. वी गेट देम इन अट्रॅक्टिव्ह पॅकेट्स ऑर पाउचेस, आणि हे आपल्याला कसे मिळतात, खूप छान छान जे पॅकेट्स बघा तर किती छान दिसतात, दिसायला मजा येते पाहून. आणि कधी कधी ते ह्याच्या आतमध्ये तुम्हाला गिफ्ट पण देत ठेवतात ते लोक, की काहीतरी छोटीशी वस्तू खेळण्याची, तेही सगळं ठेवतात. हे सगळं त्याच्याच करता असतं की तुम्ही त्यांचा प्रोडक्ट विकत घ्या. दीज स्नॅक्स आर युजली फ्राईड फूड्स, तर हे जे स्नॅक्स असतात या सगळ्याला स्नॅक्स म्हणतात. ठीक आहे ना, फराळी नाश्ता असतो सगळा. तर फराळी गोष्टी या सगळ्या फ्राईड असतात, म्हणजे तळलेल्या असतात. दॅट कंटेन अ लॉट ऑफ सॉल्ट अँड स्पायसेस, ज्याच्यामध्ये खूप सारं मीठ असतं आणि स्पायसेस मसाले असतात. दे आर गुड टू टेस्ट, ते स्वादाला खूपच छान लागतात, बट नॉट सो गुड फॉर युअर हेल्थ, पण तुमच्या सेहत करता बिलकुलच चांगलं नसतं. इफ यू ईट देम ऑल द टाइम, जर तुम्ही त्यांना परत परत खात राहिले, जर रोज रोज खाल किंवा एक दिवसा आड खाल तर ते तुमच्या सेहत करता चांगलं नाहीये. ग्रोईंग चिल्ड्रन नीड अ बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाईट, तर जे वाढते मुलं असतात, जसे तुम्ही वाढते मुलं आहात, ज्यांची एज आता हळूहळू वाढते 11-12, त्यांना काय हवं असतं, एक बॅलन्स डाएट, संतुलित आहार हवा असतो, नरिशिंग डाएट, ज्याच्यानी तुमचं पोषण मिळेल तुम्हाला नीट प्रकारे. दॅट इन्क्लुड्स डिफरंट टाइप्स ऑफ सिरियल्स, तर ह्याच्यात काय असतं, तुम्हाला काय खाल्लं पाहिजे ऍक्च्युली, सिरियल्स अनाज असतात, पल्सेस म्हणजे डाळी असतात, फ्रेश व्हेजिटेबल्स म्हणजे ताजे जे भाज्या असतात, फळं असतात, फ्रुट्स फळं, नट्स आणि मिल्क एटसेट्रा, आणि ड्राय फ्रुट्स असतात ना, सुके मेवे आहे, आणि दूध आहे, हे सगळं चीज तुम्हाला खाल्ल्या पाहिजे, ना की चिप्स आणि वेफर्स. पहा इथे हा काय म्हणतोय, दाल, राईस, पीनट्स, बनानाज, बीन्स, योगर्ट आर माय फेवरेट्स, म्हणजे की माझं फेवरेट काय आहे, मला काय आवडतं, वरण भात, शेंगदाणी, केळं आणि फळी असतात ना,
वेगवेगळ्या दही हे सगळं माझं फेवरेट आहे असं हा मुलगा म्हणतोय. आता बघा ह्याच्यात तुम्ही काय करू शकता, हे जे क्रिस्पी क्रंचीचं ऍड तुम्ही दाखवलं हे एनॅक्ट द ऍडव्हर्टिजमेंट करायचंय. म्हणजे 2-3-4 मुलं मिळून ह्याचे ऍक्टिंग करा की जसे जसे त्याच्यामध्ये दिले आहेत ना ह्याचे ऍक्टिंग करा. आणि एक मुलगा द चाइल्ड इट्स इट अँड बिगिन्स टू स्माइल अँड क्लॅप. एक मुलगा खाईले आणि हसू लागेले. ऍट द एंड द कॅरेक्टर फेसेस द क्लास, शोज अ बिग पॅक ऑफ क्रिस्पी क्रंची अँड प्रेझेंट्स द लास्ट फ्यू लाईन्स. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण ऍक्टिंग याची करून दाखवू शकता क्लास समोर आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये करू शकता. हे आता आपण करूया नेक्स्ट ह्याच्यामध्ये. प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द बॉक्स माय टीचर सेज. हे जे इन्फॉर्मेशन आता माय टीचर सेज मध्ये की माझी टीचर म्हणते आपण वाचली, तिला तुम्ही प्रेझेंट करा, तिला तुम्ही लोक बोलून दाखवा. ट्रान्सलेट द बॉक्स माय टीचर सेज इन टू युअर मदर टंग. आणि ह्याला तुम्ही ट्रान्सलेट करा, याचं तुम्ही भाषांतर करा आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये. तर अशा प्रकारे हे सगळे आपण गोष्टी करू शकतो. आता याचे क्वेश्चन आन्सर्स आपण बघू. तर बघा हे क्वेश्चन आन्सर्स आता आपण बघूया. फर्स्ट होतं व्हॉट डज द ऍड टेल यू. हा जो ऍडव्हर्टिजमेंट बघितला तुम्ही, जाहिरात आता क्रिस्पी क्रंचीचा बघितला, त्याच्यात काय सांगितलं जात होतं. द ऍड टेल्स अस टू ईट क्रिस्पी क्रंची इन एनी मूड. म्हणजे हा जो जाहिरात होता ह्याच्यात हे सांगितलं जात होतं की आपल्याला क्रिस्पी क्रंची हे जे आहे आपण कशाही मूड मध्ये असो, चांगल्या वाईट आपल्याला खाल्लं पाहिजे. ऍट एनी टाइम म्हणजे कोणत्याही वेळेस आणि एव्हरी टाइम नेहमी. ठीक आहे, कोणत्याही वेळेस आणि नेहमी आपल्याला कोणत्याही मूड मध्ये क्रिस्पी क्रंची खाल्लं पाहिजे असं या जाहिरातमध्ये सांगितलं गेलं. नेक्स्ट आहे हाऊ मेनी टाइम्स इज द नेम क्रिस्पी क्रंची रिपीटेड इन द ऍड. वाय. या जाहिरातमध्ये या विज्ञापनमध्ये क्रिस्पी क्रंची हा शब्द कितींदा रिपीट केला गेला, कितींदा बोलला गेला आणि का. तर हा द नेम इज रिपीटेड 9 टाइम्स इन द ऍड. हे ऍडव्हर्टिजमेंट मध्ये 9दा टोटल क्रिस्पी क्रंची घेतलं गेलंय नाव. ठीक आहे ना, तुम्ही परत काउंट कराल एकदा पुस्तक बघून. इट इज डन सो टू अट्रॅक्ट पीपल टू बाय ओनली क्रिस्पी क्रंची. आणि असं का म्हटलं गेलं इतक्यांदा परत परत की लोकांना पाठ होऊन जाईल आणि ते अट्रॅक्ट होतील, ते आकर्षित होतील त्या वस्तूकडे क्रिस्पी क्रंचीच्या शिवाय, आणि ते लोक काही न खाय म्हणून हे असं केलं गेलंय. व्हॉट वुड हॅपन इफ यू नेव्हर एट क्रिस्पी क्रंची. काय होईल जर तुम्ही कधी खाल्लीच नाही क्रिस्पी क्रंची, तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे का, काय होणार आहे. चला पाहूया. आय वुड हॅव गुड हेल्थ इफ आय नेव्हर एट क्रिस्पी क्रंची. जर मी नाही खाल्लं कधी क्रिस्पी क्रंची तर माझी सेहत जी आहे ती चांगली राहिली नेहमी, त्यात काहीच माझी तब्येत कधी खराब नाही होईल. व्हॉट वुड हॅपन इफ यू एट प्रॉपर मील्स लाईक राईस अँड दाल और दाल रोटी. काय होईल जर तुम्ही व्यवस्थित जेवण घ्याले, जसं की वरण भात किंवा वरण पोळी असं सगळं खाले तर काय होईल. इफ आय एट प्रॉपर मील्स लाईक राईस अँड दाल और दाल रोटी. जर मी व्यवस्थित जेवण करेन वरण भातासारखं किंवा वरणपोळी सारखं, आय वुड बिकम हेल्दी. तर काय होईल, मी खूप हेल्दी होऊन जाईन, मी स्वस्थ राहीन. लास्ट क्वेश्चन आहे व्हॉट वुड हॅपन इफ यू नेव्हर एट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. पहा आता एक क्वेश्चन होता की जर तुम्ही कधीच क्रिस्पी क्रंची नाही खाल तर काय होईल, तर तुम्ही नेहमी स्वस्थ राहाले. आणि जर कधीच तुम्ही फळ आणि भाज्या नाही खाल्ल्या तर काय होईल. इफ आय नेव्हर एट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. जर मी कधीच फळ आणि भाज्या नाही खाल्ल्या, आय वुड नॉट गेट बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाएट. तर काय होईल, मी कधीच संतुलित आहार नाही खाऊ पावेने आणि नरिशिंग डाएट म्हणजे की ज्याच्याने आपल्याला शक्ती मिळते आणि पूर्ण आपल्याला संपूर्ण भोजन मिळतं. तर अशी टाईपची डाएट आपण कधीच नाही खाऊ जर आपण फळ आणि भाज्या नाही खाल्ल्या. म्हणून आपल्याला हे फळ भाज्या हिरव्या पालेभाज्या खाणं बहुत जरुरी आहे. तुमची आई नेहमी म्हणत असेल ना हिरव्या भाज्या खा, तुम्हाला नसेल आवडत तरी तुम्हाला खाल्ल्या पाहिजे. ठीक आहे, ते आपल्याला स्वास्थ्य करता चांगल्या असतात. तर अशा प्रकारे आज आपण एक खूप म्हणजे की नवीन गोष्ट पाहिली. नवीन तर काय पण म्हणजे की तुम्हाला जे ऍडव्हर्टिजमेंट बघतात, विज्ञापन बघतात, त्याच्यात काय तुम्हाला घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे आता तरी तुम्ही हे सगळं सोचून कराले. आता तुम्ही लोक मोठे होत आहे, लहान नाही राहिले. आतापर्यंत तुम्ही कोणतं ऍडव्हर्टिजमेंट विज्ञापन बघितलं आणि म्हटलं की आई मला हे दिलं, बाबा मला हे हवंय. तर आता असं नाही करायचं, आता असं सोचायचं दादा की हे आपल्या सेहत करता चांगलं आहे की नाही आणि आपल्या पाकिट करता पण चांगलं आहे की नाही. 5-5 रुपये करून, 5 रुपये खूप कमी वाटतात पण आपल्याला 5-5 रुपये करून किती पैसे खर्च होतात फालतू मध्ये आणि आपल्या सेहत करताही चांगलं नाहीये. तर आजचा आपला हा क्लास इथेच आपण समाप्त करतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटू. टिल देन बाय.
हॅव अ नाईस डे. थँक यू.